तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरती, जसं की आपले या ठिकाणी SSGDची भरती आलेलीच आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय भरती 11,000 पेक्षा जास्त पदाची तीही आलेली आहे आणि इतर महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज आपण कव्हर करणार आहोत। त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे की आपण काय केलेली आहे, 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो। ही PDF जे आहे आपल्याला किती 149 मध्ये मिळत आहे। या PDF ला बनवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि एवढ्या 3 महिन्याचा जो कालावधी लागलेला आहे तो पूर्ण डेटा आपल्याला फक्त 149 मध्ये मिळत आहे। जोही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांनी नक्कीच त्या PDF ला घ्यायचा आहे। घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा। केल्याच्यानंतर एक QR कोड दिला जाईल आणि 149चे पेमेंट झाले की लगेच ते PDF दिले जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। प्रश्न असा आहे की पेन्सिलचे जे लाकूड असते विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणत्या झाडापासून बनवलेले असते ते विचारलेलं आहे। जी पेन्सिल आहे ती कोणत्या झाडाच्या लाकडापासून बनवली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। देवदार नावाचे एक झाड असते आणि या झाडाच्या लाकडापासून पेन्सिल जे आहे सर्व तयार केलेल्या असतात। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते? तर ऑप्शनमध्ये सिल्लोड, कोपरगाव, अकोले, निजामपूर। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। अकोले या तालुक्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी कोण मदत करते ते आपल्याला विचारलेलं आहे। शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी मदत करणारे दिलेल्या पर्यायापैकी कोण आहे? ऑप्शनमध्ये कॅल्शियम, कर्बोदके, प्रथिने किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। प्रथिने जे आहे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी मदत करत असते विद्यार्थ्यांनो। घेऊया पुढचा प्रश्न। आपल्या समोर काय आहे ते कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाला? कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। ब्ल्यू फिट्रिऑल या नावाने कॉपर सल्फेटला ओळखले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। आपल्या समोर काय राहील ते प्रश्न या ठिकाणी असा आहे, राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कर्तव्य आहे मानवाचे ते विचारलेलं आहे। कशाचा? जे आपले राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाचा मान राखणे कोणते कर्तव्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मूलभूत कर्तव्य म्हणजेच भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे असते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी कोणकोणते रोग हे कीटकामार्फत होणारे आहेत दिलेल्या पर्यायापैकी विचारलेलं आहे। पर्यायामध्ये आहेत अतिसार, पटकी, फ्लेग। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे प्लेग, पटकी तसेच अतिसार हे सर्व जे रोग आहेत कशामार्फत? कीटकामार्फत होणारे आपल्याला दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी आणीबाणीचे तत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे किंवा घेतले आहे ते आपल्याला सांगायचं आहे। जे राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी अशा प्रकारच्या 3 आणीबाणी असतात। तर हे तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत? जर्मनी, इटली, स्वीडन, जापान। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। जर्मनी या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये काय आणीबाणीचे तत्व घेतलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। माफ करा। प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। मराठी भाषेतील स्पेशली विचारलेलं आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? सुधारक, दर्पण, केसरी, मराठा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे। दर्पण हे वृत्तपत्र मराठी भाषेतील सर्वात पहिले ठरलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे या ठिकाणी की खजुराहो मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणते मंदिर? खजुराहो हे प्रसिद्ध मंदिर कोणत्या भारतातील राज्यात येते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक किती 4 योग्य राहणार आहे। भारतातील मध्य प्रदेश जे राज्य आहे राज्यामध्ये खजुराहो हे प्रसिद्ध मंदिर स्थित असलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। आपल्यासमोर काय राहील?
या ठिकाणी सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय उद्यानाचं नाव म्हणजे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात येते. तर ऑप्शनमध्ये आहे उत्तराखंड, राजस्थान, झारखंड किंवा पश्चिम बंगाल. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. पश्चिम बंगाल राज्यामध्ये जे आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान स्थित असलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. मराठीतील पहिले पत्रकार कोणत्या व्यक्तीला म्हणतात ते आता विचारलेलं आहे. पूर्वी दर्पण वृत्तपत्र विचारलेलं होतं, आता मराठी भाषेतील आपल्याला सर्वात पहिले पत्रकार कोण आहे ते विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. विनोबा भावे यांना जे आहे मराठी भाषेतील सर्वात पहिले पत्रकार असे म्हटले जाते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मानवाला रंगाचे ज्ञान जे आहे कोणत्या ग्रंथीमुळे पेशीमुळे होत असते ते आपल्याला विचारलेलं आहे. रंगाचे जे ज्ञान असते म्हणजे आपल्याला कोणताही रंग कशामुळे समजतो ते आपल्याला विचारलेलं आहे, कोणत्या पेशीमुळे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. शंकू पेशी या पेशीमुळे जे आहे मानवाला रंगाचे ज्ञान हे होत असताना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पतित पावन या मंदिराची जी आहे स्थापना कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या? तर पतित पावन हे जे मंदिर होते मंदिराची स्थापना. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे आहे पतित पावन या मंदिराची स्थापना केलेली दिसून येते. या ठिकाणी असा प्रश्न आहे, रागवण्यासाठी एकूण किती मांसपेशीची आवश्यकता असते ते आपल्याला सांगायचं आहे. कशासाठी? तर या ठिकाणी रागवण्यासाठी एकूण किती मांसपेशी लागत असतात. ऑप्शनमध्ये 44, 42, 55 किंवा 66. तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजेच विद्यार्थ्यांनो किती 42 मांसपेशीची आवश्यकता रागवण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असते. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते. प्रजासत्ताक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवसाला ओळखले जाते किंवा दिवस साजरा केला जातो ते विचारलेला आहे की कोणता आहे प्रजासत्ताक या नावाने साजरा केला जाणारा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 26 जानेवारी या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरे केले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे. पाहून घ्या. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे विस्तारित रूप कशाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजे विद्यार्थ्यांनो PDF चे विस्तारित रूप म्हणजेच या ठिकाणी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे असलेले आपल्याला दिसून येते. या ठिकाणी कोणती एक नदी कर्कवृत्ताला 2 वेळेस ओलांडणारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कशाला? कर्कवृत्ताला एकूण 2 वेळेस ओलांडणारी नदी. तापी, कृष्णा, गंगा किंवा मही. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मही ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो किती कर्कवृत्ताला एकूण 2 वेळेस ओलांडणारी नदी असताना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन ए चा सर्वोत्कृष्ट स्रोत खालीलपैकी कोणते फळ किंवा जो घटक आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कशाचा? व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्रोत असलेले दिलेल्या पर्यायापैकी मोसंबी, संत्रा, गाजर, रताळे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गाजर जे आहे व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्रोत असलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भीरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. प्रश्न थोडासा बाहेर गेल्या कारणास्तव माफ करा, प्रश्न मोठा असल्या कारणास्तव. तर या ठिकाणी भीरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. जे माणगाव तालुका आहे या माणगाव तालुक्यामध्ये भीरा जलविद्युत प्रकल्प स्थित असलेला रायगड जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. कालबैसाखी हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे विचारलेलं आहे. काय विद्यार्थ्यांनो? तर पाहून घ्या. कालबैसाखी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे. धबधबा, वादळ वारे, घाट किंवा शिखर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. वादळ वारेचा जो आहे कालबैसाखी हा एक प्रसिद्ध प्रकार असताना आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी वादळ वारे यांना कालबैसाखी असे कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात म्हणतात ते विचारलेलं आहे. आता जो वादळवारे प्रकार असलेला कालबैसाखी जो आहे यांना कोणत्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी म्हटले जाते. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी किती 3 योग्य राहणार आहे. पश्चिम बंगाल या ठिकाणी जे आहे वादळवारे यांना कालबैसाखी म्हटले जाते किंवा म्हणताना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो, कर्णाम मल्लेश्वरी या महिलेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहेत.
कर्णाम मल्लेश्वरी यांना. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. आयर्न लेडी असे या ठिकाणी कर्णाम मल्लेश्वरी यांना ओळखले जात असते या नावाने. तर घेऊया पुढचा प्रश्न. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या विटॅमिनचे किंवा जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विटॅमिन डी चे कॅल्सिफेरॉल असे एक रासायनिक नाव असताना आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोणते विटॅमिन्स मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या मेंदूसाठी कोणते कोणते विटॅमिन हे अत्यंत आवश्यक आहेत. या ठिकाणी ऑप्शन्समध्ये हे सर्व विटॅमिन आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. विटॅमिन B12, विटॅमिन B9, विटॅमिन B6 हे सर्व जे विटॅमिन्स आहेत कशासाठी मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त असणारे विटॅमिन असताना दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी महिलांना मतदानाचा अधिकार देणारे भारतातील पहिले संस्थान विचारलेले आहे की कोणते आहे, ज्यामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता सर्वप्रथम. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वडोदरा हे संस्थान जे आहे भारतामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे सर्वात पहिले एक संस्थान झालेले आहे. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण निश्चित करते ते आपल्याला सांगायचं आहे. मुख्यमंत्री तसेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते 2 विचारलेले आहेत. तर ऑप्शनमध्ये आहे विधिमंडळ, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच विधिमंडळ जे आहे विद्यार्थ्यांनो मुख्यमंत्र्यांचे वेतन तसेच भत्ते हे निश्चित करताना दिसून येतात. पाहूया पुढचा प्रश्न. लेमरू हत्ती राखीव क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते या ठिकाणी लेमरू हत्ती राखीव क्षेत्र विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 2 आणि 2 म्हणजेच या ठिकाणी छत्तीसगड राज्यामध्ये जे आहे लेमरू हत्ती राखीव क्षेत्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे आहे कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते ते आपल्याला सांगायचं आहे. त्यांच्या वृत्तपत्रापैकी असे कोणते वृत्तपत्र होते ज्यावर जे आहे हत्तीचे चिन्ह आपल्याला दिसून येत होते. तर ऑप्शन्समध्ये आहेत जनता, बहिष्कृत भारत, समता किंवा मूकनायक. तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजेच बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर जे आहे हत्ती या प्राण्याचे चित्र असताना आपल्याला दिसून आलेले आहे किंवा आहे. घेऊया पुढचा प्रश्न. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीचे आहे विचारलेले आहे. कशानुसार क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन्समध्ये आहेत गोदावरी, गंगा, कृष्णा, महानदी. ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजेच गंगा या नदीचे खोरे जे आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असताना आपल्याला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. 2 अक्षवृत्तातील जो अंतर असतो तो किती किलोमीटरचा असतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कशामधील अक्षवृत्तातील जो अंतर असतो 2 अक्षवृत्तातील तो किती किलोमीटरचा असतो. ऑप्शनमध्ये 120, 150, 111 किंवा 200. तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 111 किमी जे आहे 2 अक्षवृत्तातील या ठिकाणी अंतर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी मी आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो या ठिकाणी की आपल्याला जर जे आपण सुरुवातीला जे ॲड पाहिलेली आहे 470 पेजेसची तर हे जे PDF आहे विद्यार्थ्यांना 470चे आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना घ्यायचे असेल जे की महाराष्ट्रातील म्हणजे आपली जी आता जिल्हा न्यायालयाची एक्झाम ऑलरेडी एक झालेली आहे, तलाठी भरती ही झालेली आहे. तर या भरतीमध्ये 470 पेजेसची जी PDF होते विद्यार्थ्यांनो या PDF मधील खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत. त्या कारणास्तव या समोर येणाऱ्याही भरतीला येण्याची खूप दाट शक्यता आहे. मी हे नाही म्हणत की एवढे येतील तेवढे येतील पण येतील गॅरंटी आहे. तर हे जे PDF आहे आपल्याला जर हवे असेल तर 149 मध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांनो. घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सॲप नंबर जो दिसत आहे स्क्रीनवर त्यावर व्हॉट्सॲप करायचा आहे. केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी काय दिला जाईल एक QR कोड दिला जाईल. त्यावर 149 पेमेंट झाली की ती लगेच PDF आपल्याला दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. तसेच हा सुपर क्लास जर आवडला असेल तर एक लाईक व चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर मिळतो का माझ्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.